वसमतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला तहसीलदार निलंबित झाल्यात. नेमकं घडलं तरी काय? नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. वसमत तालुक्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. महिला तहसीलदार शारदा दळवी यांचे निलंबन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आता चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे वसमतच्या इतिहासात प्रथमच एका महिला तहसीलदारावर अशी कठोर कारवाई झाल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. शारदा दळवी या काही दिवसापूर्वीच वसमत तहसील कार्यालयामध्ये रुजू झाल्या होत्या. मात्र सुरुवातीपासूनच त्यांचा कार्यकाळ वादांच्या भोवऱ्यात अडकला होता. रुजू झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसातच त्यांची बदली करण्यात आली होती. परंतु त्यांनी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करत मॅटमध्ये म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये धाव घेतली आणि अखेर त्यांची बदली रद्द करण्यात आली. त्यामुळे त्या पुन्हा त्याच पदावर कायम राहिल्या. यानंतर मात्र तक्रारीचा सिलसिला थांबला नाही, उलट वाढतच गेला. महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. सामाजिक संघटनांकडून अवैध गौण खनिज उत्खनन, वीटभट्टी व वाहतूक या संदर्भात गंभीर आरोपही करण्यात येऊ लागले. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांशी अर्वाच्य भाषेत वागणूक दिल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. या सर्व घडामोडीमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये प्रशासनावर विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या व्हिडिओमुळे परिस्थिती अधिकच चिघळली आणि शासनालाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. मुळात दळवी यांची बदली सन्मानाच्या स्वरूपात होण्याची शक्यता होती. मात्र व्हायरल व्हिडिओनंतर संपूर्ण चित्रच पलटलं. अखेर शासनाने कठोर भूमिका घेत त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. अनेक तक्रारीचा ढीग असला तरी अंतिम टप्प्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली असल्याचीही आता चर्चा जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे आता पुढे काय? या अधिकाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट संदेश मानला जात आहे का? प्रशासनात पारदर्शकता, संयम आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे याची जाणीव या प्रकरणातून पुन्हा एकदा आधाररेखित झाली आहे. त्यामुळे आता वसमतमधील ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या निलंबनापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक इशारा आहे. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक कृती सार्वजनिक होते आणि त्यांचे परिणामही तितकेच जलद व गंभीर असू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म.